सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा स्वभाव थोडासा बदलू शकतो. नेहमीच्या कामांपेक्षा काहीतरी नवीन करण्याची तुम्हाला इच्छा होऊ शकते. मुलांकडनं आज एखादी निराशाजनक बातमी येऊ शकते, परंतु काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत तुमचं एखादं रखडलेलं काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्याकडनं सल्ला आणि मार्गदर्शन घेतील. यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं आदर मिळेल आणि घरामध्ये पैशांची आवक देखील वाढेल. मात्र तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, कारण त्यामध्ये बिघाड होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते आज यशस्वी होतील. लोकांचं सहकार्य मिळाल्यानं तुम्हाला फार आनंद होईल. सरकारी कामांचा तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि एखाद्या सरकारी योजनेचाही तुम्हाला लाभ मिळू शकतो. गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जाणं आज टाळा. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि पैशांचे नवीन मार्ग उघडे होतील. अचानक एखादं काम निघाल्यानं तुमच्या रोजच्या दिनक्रमामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. आज कामाच्या धावपळीमध्ये तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांसाठी वेळ काढू शकाल. यामुळे तुमचा जोडीदार फारच आनंदी असेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी काही मतभेद तुमचे चालू असतील तर ते आज सुधारतील. मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळाल्यानं तुम्हाला फार आनंद होईल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसोबत खेळण्यामध्ये आणि मजामस्ती करण्यात घालवाल. तुमच्या कुटुंबातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा. आज तुम्ही काही खरेदी देखील करू शकता, परंतु तुमच्या खिशाचा विचार करूनच खर्च करा. जर तुम्ही कुठे प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर जपून राहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा आज वाढेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आई वडिलांच्या मदतीनं तुमच्या व्यवसायातील एखादी समस्या सुटेल, ज्यामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटण्याची एक संधी मिळवाल आणि काहीतरी आनंदाची बातमी देखील तुम्हाला त्यांच्याकडनं ऐकायला मिळेल. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये आज प्रगती होईल. जर तुमची काही कामं बऱ्याच काळापासून रखडली असतील तर ती आज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाने फार प्रभावित होतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. परंतु आज काही नवीन शत्रू देखील तुमचे निर्माण होण्याची शक्यता आहे. खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमच्याकडे पैसा वाढेल. व्यावसायिक लोक फार व्यस्त राहतील, यामुळे त्यांच्या कुटुंबाला कमी वेळ ते देऊ शकतील. यामुळे तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही मजामस्ती करण्यात घालवाल. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धांमध्ये विशेष यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकतं आणि तुमच्या मालमत्तेमध्ये देखील वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वी देखील होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात
त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाच्या प्रवासाला देखील जाऊ शकता. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आज आदर मिळेल. जर तुम्हाला आज एखादा आजार त्रास देत असेल तर त्यातही तुम्हाला आराम मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या घरामध्ये एक शांततापूर्ण वातावरण राहील आणि काहीतरी आनंदाची बातमी मिळाल्यानं घरामधील लोकांचा आनंदही वाढेल. कामाच्या ठिकाणी चालू असलेल्या अडचणी आज संपतील आणि नातेसंबंध जास्त घट्ट होतील. प्रेमसंबंधांमध्ये आज तुम्हाला एक नवीन उत्साह पाहायला मिळेल. एखाद्या परदेशी कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी हा चांगला काळ आहे. जर तुमचं एखादं काम रखडलेलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. यातून तुम्हाला धनलाभ होईल आणि पुरेसा पैसा मिळाल्यानं कामाच्या ठिकाणी चालू असलेल्या अडचणी आज संपुष्टात येतील. नातेसंबंधांमध्ये एक नवीन मजबूती येईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाशी संबंधित काही योजना तुमच्या यशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळायला सुरुवात होईल. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला फार आनंद होईल. आज तुमच्या आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जराशीही अस्वस्थता वाटल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आज त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. नाहीतर शत्रू आज तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही देवदर्शनामध्ये घालवण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला आज संपूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी वडिलांचा सल्ला फारच महत्त्वाचा ठरेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी एक नवीन संधी घेऊन येईल, ज्यामुळे भविष्याची चिंता कमी होईल. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडनं आज एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. जर सासरच्या कुठल्या व्यक्तीनं तुमच्याकडनं पैसे उधार घेतले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. संध्याकाळचा वेळ तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन घालवाल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा होईल आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले होतील, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट पूर्ण कराल, ज्याचं कौतुक विरोधक देखील करतील. परंतु यामुळे तुमचे काही नवीन शत्रू देखील निर्माण होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंब आणि आर्थिक बाबींशी संबंधित चालू असलेल्या समस्यांचं आज निराकरण होईल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. आई वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. घरामध्ये एखाद्या पाहुण्याचं तुमच्या आगमन होईल, ज्यात कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त दिसतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर एखादं काम फार दिवसांपासून रखडलेलं असेल तर ते आज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागू शकतो. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एखादी भेटवस्तू देऊ शकतो. आज विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठीचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये थोडासा मानसिक तणाव राहू शकतो. कामाच्या ठिकाणी फार मेहनत आणि संयमानं तुम्ही सर्व समस्यांवर मात करू शकाल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या लोकांना यश मिळेल. भाऊ बहिणीच्या लग्नाचे प्रस्ताव तुम्हाला येऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये आजचा दिवस हा चांगला राहील. मुलांना तुमच्या सल्ल्यानुसार वागताना पाहून तुम्हाला फार आनंद होईल. कठीण परिस्थितीतही निर्णय घेण्याची तुमची क्षमता आज चांगली राहील. परंतु तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावरती मात्र नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा वाद वाढू शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या आज संपतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी बाहेर घेऊन जाल. जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी थोडा वेळ थांबा. जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय केला असेल तर त्यात तुम्हाला पूर्ण नफा मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुम्ही धार्मिक स्थळांच्या प्रवासावर आणि इतर कामांवरती खर्च करू शकाल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळाल्यानं तुम्ही प्रत्येक आव्हानाला धैर्यानं सामोरं जाल. जर तुम्ही प्रवासाची एखादी योजना आखत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.